नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 24 आणि 25 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. आज मार्केट अतिशय नॅरो रेंजमध्ये फिरत होतं. त्यामुळे कोणत्याच बाजूचा ट्रेड घेणं आज फार कठीण झालं होतं. काही महत्त्वाच्या बातम्या होत्या, काही रिझल्ट लागले, पण आता 15 ऑगस्ट झाला की रिझल्टसुद्धा कमी होतात. 45 दिवस रिझल्ट लागत असतात प्रत्येक क्वार्टरचे. म्हणजे एप्रिल, मे, जून हा क्वार्टर, त्याचे रिझल्ट जुलै महिनाभर ते 15 ऑगस्ट असे 45 दिवस रिझल्ट लागतात. त्यामुळे आता रिझल्टची संख्या पण कमी होईल. वेदांता OFS करणारे आधी त्यांनी सांगितलं होतं की 2.6% एवढा OFS करतील. आता त्यांनी OFS वाढवला आहे. 3.3% एवढ्या OFS आता केला जाईल. OFSची फ्लोअर प्राईस 486 रुपये असेल. 16 ऑगस्टला हा OFS सुरू होईल. 14 कोटी शेअर्स OFSमध्ये घेतले जाते. ओला इलेक्ट्रिकचा लॉस वाढला आहे. पूर्वी 267 कोटी होता, आता 347 कोटी एवढा लॉस झाला आहे. म्हणजेच तोटा वाढला. पण त्यांचं रेव्हेन्यू पण वाढलं आहे. 32.3% रेव्हेन्यू वाढला आहे. 1243 कोटी गेल्या वेळेला होतं, आता 1644 कोटी झालं. रेड टेप यांचं प्रॉफिट 30.64 कोटी तर रेव्हेन्यू 442 कोटी. बालाजी एमाइन्स यांना ग्रीनफील्ड प्रोजेक्टसाठी पर्यावरण मंत्रालयाकडून पर्यावरण क्लिअरन्स मिळाला. सरस्वती साडी हा जो IPO होता तो 17 वेळेला भरला. अल कार्गो लॉजिस्टिक्स यांचं प्रॉफिट 97% कमी झालं. ते 3.36 कोटी एवढंच झालं. PC ज्वेलर यांचा लॉस होता 177 कोटी, तो आता 156 कोटी एवढं प्रॉफिट झालं. 6 क्वार्टर नंतर त्यांना हे प्रॉफिट झालं आहे. 156 कोटी प्रॉफिट झालं आहे. आणि रेव्हेन्यू त्यांचा 68 कोटी होता, तो आता 401 कोटी एवढा रेव्हेन्यूही झाला आहे. कपॅसिटी इन्फ्रा यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. मद्रास फर्टिलायझर ही तोट्यातून फायद्यात आली आहे. उत्पन्नही वाढलं आहे. मार्जिन 10%. हिंदुजा ग्लोबल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन कमी झालं. स्पाइस जेट प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं. सुप्रजित इंजिनिअरिंग प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं. शक्ती शुगर प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. पिट्टी इंजिनिअरिंग यांचं प्रॉफिट वाढलं,
रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. EID पॅरी यांचा रिझल्ट कमजोर लागला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी कमी झाल्या. NBCCला 528 कोटीची ऑर्डर हरियाणा सरकारकडून मिळाली. WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स 2.4% जुलै 2024साठी जाहीर झाला. राईट्सची 20 सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट आहे. इथॉसचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. PSP प्रोजेक्ट्स यांना 654 कोटीच्या 2 ऑर्डर मिळाल्या. सन फार्माला USA फार्माझोकडून $1.5 कोटी ऑर्डर मिळाली. स्वान एनर्जी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. आता आज ट्रेड डेटा येतो. त्या ट्रेड डेटामध्ये एक्सपोर्ट कमी झाले, इम्पोर्ट वाढले, त्यामुळं ट्रेड डेफिसिटसुद्धा वाढलं. HALचा रिझल्ट असा दिसायला चांगला दिसतोय, पण त्याच्यामध्ये अदर इन्कमचा समावेश आहे. अदर इन्कमच जवळजवळ 325 कोटींनी वाढलाय. अदर इन्कम पूर्वी 409 कोटी होतं, आता 736 कोटी झालंय. त्यामुळे हे जर अदर इन्कम काढून टाकलं तर प्रॉफिट कमी झालाय असं आढळत आहे. त्यामुळे सुरुवातीला शेअर वाढला आणि नंतर शेअर कमी झाला. वेदांतांनी सांगितलं की आत्ता तरी ताबडतोब पेमेंट करायला त्यांना कुणीही टॅक्सची मागणी केलेली नाही. सगळ्या रेग्युलेटरी आणि कायदेशीर पर्यायांवर ते विचार करीत आहेत. माझगाव डॉक्सचं प्रॉफिट वाढलं 314 कोटीचं 696 कोटी. त्यांचं रेव्हेन्यू 2173 कोटीवरनं 2357 कोटी आणि मार्जिन 7.9% 27.2%. माझगाव डॉक्सचा रिझल्ट खूप छान आला. हिंदुस्तान झिंक ही 20 ऑगस्टला दुसऱ्यांदा डिव्हिडंड देण्याचा विचार करणार आहे. MTNLचा तोटा कमी झालाय, पण त्यांचा रेव्हेन्यूसुद्धा कमी झालाय. आज मार्केटमध्ये टॅक्सचा गोंधळ होता, पण टाटा स्टीलला या टॅक्सची कल्पना होती, त्यामुळे त्यांनी तेवढी प्रोव्हिजन केली आहे. पण आज कोर्टाने असं सांगितलं की टॅक्स लावायला राज्य सरकारांना परवानगी आहे. 2005 सालापासून ते टॅक्स लावू शकतात. हा टॅक्स तुम्ही एकदम भरायचा आहे किंवा तुम्हाला 12 वर्षामध्ये तुम्ही तो टॅक्स भरू शकता. तुम्हाला हप्त्याने टॅक्स भरता येणार आहे. 2026 पासून हा टॅक्स भरता येईल, पण तुम्हाला जो पूर्वीचा टॅक्स आहे त्याच्यावर पेनल्टी, फाईन किंवा इंटरेस्ट लावता येणार नाही असं कोर्टाने स्पष्ट बजावलं आहे. त्यामुळे आज खाणींच्या ज्या कंपन्या होत्या
ज्या मिनरल्सवाल्या मेटल्सवाल्या या कंपन्यांमध्ये मात्र आज मंदी होती आणि मार्केट अगदीच 100 पॉईंटमध्ये फिरत होतं. त्यामुळे ट्रेड करणं आज सगळ्यांना कठीण गेलं असेल. हेही दिवस जातील, परत छान तेजीचे दिवस येतील. उद्या 15 ऑगस्ट आहे. परवाच्या दिवशी मार्केट उघडेल तेव्हा बघूया काय काय होत आहे. नमस्ते.